नमस्कार मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 पासून देशातील सर्व बँकांना 16 कडक नियम आता लागू केले जाणार आहेत। हे नियम न पाळल्यास 20,000 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागणार आहे आणि या दंडाचे पैसे अचानक बँकेतून तुमच्या कट केले जाणार आहेत। त्यामुळे सर्वांनी आरबीआयने लागू केलेले हे 16 नियम कोणते आहेत लक्षपूर्वक बघा। 1 फेब्रुवारी 2025 पासून बँकेत फक्त आता एवढीच रक्कम ठेवता येणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात होताच फेब्रुवारी 1 तारखेला आता आरबीआयने कडक 16 नियमावली जारी केली आहे। आता आरबीआयचे गव्हर्नर पण बदलले आहेत। त्यामुळे 2025 ची सुरुवात होताच आरबीआयने हा मोठा दणका आता बँकेच्या खातेदारांना दिला आहे। बघा, पहिलाचे गव्हर्नर जे होते ते शक्तिकांता दास होते, तर आता शक्तिकांत दास यांच्या जागी महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून आता नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता नवीन नियमामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये नवीन वर्षामध्ये आता आरबीआयने 16 नियम जारी केलेले आहेत, ते आता 1 फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार आहेत। बघा, देशातील सर्व बँकांना आता 16 नियम लावण्यात येणार आहेत। यामध्ये आता तुमच्या बँकेत किती रक्कम आता ठेवता येणार आहे, बँकेतून आता नवीन नियमानुसार किती पैसे आता काढता येणार आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे 16 नियम आता लावण्यात येणार आहेत। जर तुम्ही कोणत्याही बँकेत जर पैसे घेत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। यामधील काही नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या बँकेकडून तुम्हाला दंड होणार आहे आणि तो दंड तुम्हाला एकदम तुमच्या बँकेतून पैसे कट करून घेण्यात येणार आहेत। तुम्हाला फक्त SMS येऊ शकतो की एवढे दंड तुम्हाला बँकेतून कट झालेला आहे, अशा प्रकारचा SMS येऊ शकतो। त्यामुळे 16 नियमांचे पालन नक्की करा। कोणते नियम हे 16 आरबीआयने लागू केले आहेत, देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर या 16 नियमांचे पालन नक्की करा। पुढील 2 मिनिटे हे वेळ काढून हे नियम तुम्ही समजून घ्या। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर आता बघा संजय मल्होत्रा यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये 16 धक्कादायक नियम आता बँकेच्या खातेदारांसाठी आता लागू केले आहेत। बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे असे पण ते म्हणाले। या नवीन नियमामागील मुख्य उद्दिष्ट देशातील सर्व बँकेतील ग्राहकांचा पैसा हा व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवणे हा उद्देश आहे। विशेषतः निष्क्रिय खात्यांच्या व्यवस्थापनासाठी आणि बँकिंग फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे 16 नियम आता महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। बघा मित्रांनो, आता जे 16 नियम तुम्हाला लागू होणार आहेत ते एकदम कडक असणार आहेत। जे नागरिक आता या 16 नियमाचे पालन नाही करणार त्यांना ज्याच्या बँकेच्या दंडानुसार त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे। त्यामुळे 16 नियम कोणते आहेत बघा। भारतामध्ये सध्या प्रत्येक नागरिकाला आवश्यकतेनुसार अनेक बँकांमध्ये खाती उघडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। आरबीआयने आतापर्यंत खात्यांच्या संख्येवर कोणतेही बंधन घातलेले नव्हते आणि रक्कम ठेवायच्या आणि रक्कम काढण्याच्या संदर्भात पण गव्हर्नमेंट बँकांना एवढे काही जास्त नियम नव्हते। परंतु या स्वातंत्र्यामुळे अनेक लोक विनाकारण 5, 10, 15 अशी किती पण खाते ओपन करू लागले आहेत। त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे। अनेक मोठमोठी आव्हानेही आता समोर येऊ लागले आहेत। अनेक लोकांकडे असलेली आवश्यक बँक खाती बघा, चुकीचे बँक खाती, अनावश्यक बँक खाती जे त्यांनी वापरत नाहीत ती बँक खाती त्यांचे निष्क्रिय होणे आणि त्यामुळे बँकिंग प्रणालीवर येणारा अनावश्यक भार, या सर्व बाबींचा विचार करता आता आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 16 कडक नियम जारी केले आहेत। या नियमांचे पालन न करणाऱ्यांना 20,000 रुपयांपर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो असे यामध्ये म्हणलंय। आता नवीन जे गव्हर्नर आहेत तर ते संजय मल्होत्रा असे पण म्हणाले 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात येणारे हे नियम अतिशय कडक असणार आहेत। कोणकोणते नियम असणार आहेत सर्वांनी आता लक्ष देऊन बघा, अन्यथा तुम्हाला हे दंड भरावा लागू शकतो। तुमच्या बँकेतून हे पैसे अचानक कट झाल्याचा SMS येऊ शकतो, जो दंड म्हणून आकारण्यात येणार आहे असं सांगितलं जातं। गेल्या काही वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे। अनेक प्रकरणांमध्ये अनेक बँक खात्यांचा गैरवापर केला जात आहे। आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे आता आरबीआयला निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे। बनावट खाती, काळा पैसा आणि बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी हे 16 कडक नियम आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। नवीन वर्षाची सुरुवात होताच आता आरबीआयने हे पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत।
त्यामुळे सर्व बँक खातेधारकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणते ते 16 नियम आता लावणार आहेत याची आता तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगतो बघा. आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये निष्क्रिय खात्यांसाठी दंडात्मक कारवाईचा आता समावेश होऊ शकतो. या नियमानुसार निष्क्रिय खात्यावर म्हणजे जे खाते आहेत, अनेक खातेधारक आहेत जे नियम पाळणार नाहीत त्यांना दंड आणि त्यासोबत तुरुंगवास पण आता भोगावा लागू शकतो असं यामध्ये सांगितलंय. या दंडाची आकारणी करताना विविध घटकांचा आता विचार केला जाणार आहे. उदाहरणार्थ खाते आणि काळ निष्क्रिय करणे. बघा तुमचे बँकेचे खाते कधी काढलंय याबाबत सुद्धा आता विचार केला जाणार आहे. खातेधारकांनी बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का, खात्याचा किमान शिल्लक ठेवी याबद्दल सुद्धा आता बघितलं जाणार आहे. याचा सर्व विचार करून आता आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 16 नियम लावले आहेत. बघा 16 नियमाची तुम्हाला व्यवस्थितपणे मी तर माहिती सांगतो जे तुम्हाला त्याचे पालन करायचं आहे. आता सर्व ग्राहकांनी कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर त्या सर्व ग्राहकांनी लक्ष देऊन बघा पहिला जो नियम आहे तो म्हणजे सर्व बँक खात्यांची नोंदणी. प्रत्येक ग्राहकाने आपल्याकडे असलेल्या सर्व बँक खात्यांची माहिती संबंधित बँकांना द्यावी. बघा मित्रांनो, तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बघा अजून पण HDFC असेल, ICICI असेल, महाराष्ट्र बँक असेल, कोणत्याही देशातील बँक जर तुमचे बँकेचे खाते असेल तर बँकांना तुमची माहिती द्यायची आहे. कोणती माहिती द्यायची आहे बघा. दुसरा नियम आहे तो म्हणजे व्यवहारांची पारदर्शकता. सर्व व्यवहार, आर्थिक व्यवहार कायदेशीर मार्गाने आणि पारदर्शकपणे करावेत. बघा नवीन नियमानुसार तुम्हाला हे व्यवहार कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित करायचे आहे. कसे करायचे, काय करायचे, अतिशय महत्त्वाचे नियम तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटे वेळ काढून बघत राहा. तिसरा नियम आहे बघा खात्यांचा उद्देश स्पष्ट करणे. प्रत्येक बँक खात्याचा वापर कशासाठी वापर केला जातो याची स्पष्टपणे माहिती आता तुम्हाला बँकांना इथून पुढे द्यावी लागणार आहे. बघा 4 नंबरचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. नियमित अपडेट म्हणजे बँक खात्याशी संबंधित कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती बँकेला द्यावी. बघा बँक खात्याशी संबंधित तुम्हाला कोणता बदल करायचा जर असेल तर तुम्हाला बँक खात्याला तशा प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. बघा 5वा जो नियम आहे तो म्हणजे प्रत्येक बँक खात्यासाठी KYC कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक. बघा कोणकोणते बँकेचे तुमच्या खात्यावर तुमचे कागदपत्र कोणती KYC करायचे आहे आणि काय नियम आहेत बघा. 6वा नियम आहे तो म्हणजे पत्ता, तुमचा फोन नंबर किंवा इतर वैयक्तिक माहिती बदल झाल्यास सर्व बँकांना कळवणे. बघा तुमची जी बँक आहे तर त्या बँकेंना तुमचं पत्ता, फोन नंबर यामध्ये काही जर बदल झाला तर तुम्हाला त्याविषयी बँकांना तुमच्या कळवायचं असं सांगितलंय. 7वं नियम आहे अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांनी लक्षपूर्वक बघा, कडक नियम आहेत. 7वा नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड यासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रांची माहिती अचूक ठेवणे. बघा काही जण काय करतात की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड याच्यामधली पत्ता बदलतात, यामधली जन्मतारीख बदलतात. त्यामुळे बँकांना प्रॉब्लेम येऊ लागलाय. तुमच्या बँकेत जर पेन्शन घेत असाल किंवा कोणत्याही योजनांचे पैसे घेत असाल किंवा तुमच्या बँकेमध्ये थोडे जरी पैसे असतील तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याशी जोडलं असेल तर तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थित घेऊन जर तुमचं आधार कार्ड बदललं असेल तर त्याची कागदपत्रे आता तुम्हाला दस्तऐवज जो काय असेल तर तो तुमच्या बँकांना द्यायचा आहे. 8वं जे महत्त्वाचा नियम आहे ते म्हणजे नियमित व्यवहार. प्रत्येक खात्यात ठराविक कालावधीत किमान एक व्यवहार करणे. बघा तुमची कोणतीही बँक असू द्या, कोणत्याही बँकेत एक ठराविक कालावधी असतो, त्यामध्ये पैसे तुम्हाला काढायचे आहेत, घालायचे आहेत, तुम्हाला हे करायचं आहे. त्यामुळे तुमचा व्यवहार सुरक्षित राहील असं सांगितलंय. बघा मित्रांनो पुढील नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जर नियम न पाळले तर तुम्हाला 20,000 रुपये सुद्धा दंड होऊ शकतो. कोणते नियम आहेत बघा अतिशय. आता 8 नियम झाले आहेत. तुम्हाला उरलेले 8 नियम आता सांगतो, लक्ष देऊन बघा. 9वा जो नियम आहे तो म्हणजे ऑनलाईन बँकिंग किंवा ATM वापरून खाते सक्रिय ठेवणे. बघा ऑनलाईन तुमचं बँकिंग किंवा ATM तुमचं जर वापरत असाल तर तुम्ही ते चालू ठेवलं पाहिजे. बँकेतून पैसे तुमच्या ATM मधून काढ घाल केलं पाहिजे. 10 नंबरचं नियम आहे तो म्हणजे पासबुक अद्ययावत करणे आणि स्टेटमेंट तपासणे. बघा अनेक प्रकरणांमध्ये तुम्ही बँकेचे स्टेटमेंट तपासत नाही. काही जण काय करतात, फ्रॉड करत आहेत. आजकाल फोन पे, गुगल पे याच्या माध्यमातून पैशांची दिशाभूल करून पैसे काढले जात आहेत. तर तुम्ही त्यासाठी तुमचं स्टेटमेंट कायम तपासत राहायचं आहे असं या नियमामध्ये म्हणलंय.
11वा जो नियम आहे तो म्हणजे प्रत्येक खात्यात बँकेने निर्धारित केलेली किमान शिल्लक ठेवणे, शिल्लक कमी झाल्यास लागू होणारे शुल्क समजून घेणे। बघा मित्रांनो, आता 11वा नियम आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे। तुमच्या बँकेने जे काय असेल ती मर्यादा ठेवली आहे, किती पैसे तुम्हाला आता त्यामध्ये ठेवावे लागणार आहेत। प्रत्येक बँकाची वेगळं आहे। जर तुम्ही गव्हर्नमेंट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्याचे नियम वेगळे आहेत आणि प्रायव्हेट बँकांचे वेगळे आहेत। तुमच्या बँकेमध्ये तुम्ही माहिती घेऊन तुमच्या बँकेमध्ये ठराविक किमान शिल्लक ठेवायची आहे। 12वा नियम बघा, विविध प्रकारच्या खात्यांसाठी वेगवेगळ्या किमान शिल्लकेची माहिती ठेवणे। बघा तुमचे खाते किती बँकेत आहे ते, काही जणांचे बँकेचे खाते ICICI मध्ये असते, बँक ऑफ इंडियामध्ये असते, वेगवेगळे 5-6 खाते असतात। तर त्यांनी तुमच्या बँकेची माहिती व्यवस्थित तुमच्याजवळ ठेवण्यास सांगितलंय। 13 नंबरचा बघा नियम काय आहे, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसाठी सुरक्षित पासवर्ड। बघा मित्रांनो, यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसाठी सुरक्षित पासवर्ड तुम्हाला वापरणे, कारण आजकाल या पासवर्डच्या माध्यमातून हॅकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे हे ठेवायचं आहे। 14 नंबरचा नियम बघा, आता तुमचं पिन OTP गोपनीय ठेवणे। बघा मित्रांनो, आता काय होऊ लागलंय की बँकामध्ये तुमचे जर खाते क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या नंबरवर तुम्हाला अनेक लोकांचे फ्रॉडवाले फोन येतात। जर फोन आल्यानंतर तुम्हाला त्या संबंधी तुम्हाला लिंक ओपन करा वगैरे अशा प्रकारची माहिती सांगितली जाते, तर ती तुम्ही कोणतीही लिंक ओपन करायची नाही। तर तुम्हाला हे जर लिंक जर ओपन केल्यास तर तुम्हाला यातून तुमचे पैसे कट होण्याचा तुम्हाला येऊ शकतं। तुमचे पैसे कट करून सुद्धा घेतले जातात, तुमचे पैसे अचानक उडवले जातात, असं होऊ शकतं। 15वा नियम बघा, संशयास्पद व्यवहाराबाबत बँकेला तात्काळ सूचना देणे। बघा तुम्हाला जर तुमच्या बँकेच्या खात्याविषयी जर वाटलं काहीतरी फ्रॉड होत आहे, अचानक तुमच्या बँकेमधून जर थोडे पैसे कट झाले, 5 रुपये 10 रुपये जर कट झाले, तर तुम्ही संबंधित तुमच्या बँकेच्या मॅनेजरला, तुमची बँक कोणतीही असू द्या, बँक ऑफ इंडिया असेल, SBI असेल, तर त्या बँकेच्या खातेधारकांना तुम्हाला जे काय असेल खातेधारकांनी सर्व बँकेच्या मॅनेजरला ही काय सांगायचं आहे, थोडे जरी पैसे कट झाले तर काही वेळेला असं घडतं की 5 रुपये 10 रुपये अचानक तुमचे कट होतात, परंतु काही बँकेचे खातेदार एवढे जास्त लक्ष देत नाहीत, त्यामुळेच अचानक तुम्हाला 5-10 रुपयेचा आकडा 5,000 10,000 वर सुद्धा कट झाल्याचा SMS येऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी संशयास्पद व्यवहारावर बँकेला तात्काळ सूचना करायची आहे। 16वा नियम बघा, अतिशय महत्त्वाचा आहे, सर्व खात्यावरील व्याज उत्पन्नाची तुमची नोंद ठेवणे। तुमचे जे काय असेल ते तुम्हाला बँकेत किती पैसे येतात, किती नाही येतात, पेन्शन किती येते, याची सगळ्यांनी नोंद ठेवायची आहे। बघा आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की आता तुमच्या 1 फेब्रुवारी 2025 पासून तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आता तुम्हाला ठेवता येणार आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट तुम्हाला आता सांगतो। सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। बघा आता 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने RBIचे लक्ष। बघा आता इथून पुढे 1 लाख रुपयापेक्षा अचानक तुमच्या बँकेमध्ये जर पैसे आले तर RBIचे इथून पुढे लक्ष राहणार आहे। तुमच्या बचत खात्यात रोख रक्कम जमा करणे हे सोपं आहे। तुम्हाला फक्त रोख रक्कम शाखेत घेऊन जाण्याची आणि डिपॉझिट स्लिप भरायची आहे, परंतु हे करताना तुम्ही मर्यादा आता ओलांडू शकत नाही, हे तुम्ही आता लक्षात ठेवा। बचत खात्यावर रोख ठेव मर्यादा 1 लाख रुपये आहे। बचत खात्यात 1 लाखपेक्षा जास्त रक्कम केल्याने RBIचे लक्ष आता वेधले जाऊ शकते आणि तुमचे सर्व तपासून जे काय असेल व्यवहार तपासले जाऊ शकतात आणि चुकीचे जर तुमचे व्यवहार आढळले, जर चुकीच्या मार्गाने तुम्ही 1 लाख रुपये कुठून तर आणले असतात तर तुम्हाला हे तपासले जाणार आहेत, लक्षात ठेवा। आणि यामुळे काय होणार आहे, बँकिंग क्षेत्राला आता मोठे तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला फसवणुकीच्या फ्रॉडच्या बद्दल हे तुम्हाला सर्व काय सुरक्षित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला किती आता तर 1 लाख रुपये तुम्हाला जास्तीत जास्त बँकेमध्ये तुम्हाला भरता येणार आहेत। जर जास्त जर तुम्ही तिथं ठेवला तर तुम्हाला चौकशी होणार आहे, असं यामध्ये सांगितलंय। मित्रांनो, नियम कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।